नमस्कार. मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे माती पोपडा धरते अजूनही. आणि कवी आहेत कवी भरत दौंडकर. माती पोपडा धरते अजूनही. आम्ही निघालोय. आम्हाला न दिलेल्या हक्कांच्या शोधात आम्ही निघालोय. राष्ट्रद्रोही असल्यागत सीमा काय अडवताय? 2 बिघा जमीन, 1 शेळी आणि 1-2 म्हातारी माणसं, इतकीच आमची संपत्ती आहे. तरी सुद्धा घाबरता? आम्ही युद्धखोर नाही आहोत. शिकाळ्यात अडकवलेलं दही आमचं आहे, इतकंच सांगायला आलो. तरी अडकवून ठेवता शिकंजात. अरे, निदान संविधानातले शेत तरी शाबूत ठेवा, नाहीतर हाय लागेल साय पिकवणाऱ्या गर्भांची. तसे आंदोलन तर रोजच असते मरणाशी. तसे आंदोलन तर रोजच असते मरणाशी. आणि मेलो किंवा जगलो तरी मातीच होईल ना तुमच्या धोरणांची, जशी होत आली आहे आमच्या उघड्या अंगाची. आमचे मरण उपाशी मेले म्हणून आता कशाचीच भूक लागत नाही. काना मागून खा किंवा सरळ सरळ खा. दुःख आता खूप चवदार झाले आहे. इथून पुढेही आम्ही चवदार दुःखाची शिदोरी घेऊन आपल्याच रक्तातल्या सीमा ओलांडून पुढे पुढे जाणार आहोत. हिंमत असेल तर चाखून बघा रक्तात मिसळलेला मातीचा फ्लेवर. असे कैक राजे आले गेले, प्रजा आहे तशीच आहे. ढासळलेल्या वर्तमानाशी प्रामाणिक. इतिहास संपत आलाय, पण सिंहासन अजून तसेच आहे. आधी कर भरावे लागायचे, आता पूरही कमी पडतो. पूर बडवत आता निघाली आहे एक रानात राबणारी माणसांची जत्रा. कुणी विघ्न आणले तर उभी चिरायची हिंमत आहे. पण उगवणारी माणसं अशा वेळी गप्प बसून असतात.
दुसऱ्या पिढीची काळजी करतात. म्हणून कैक उरूज ढासळले, कैक संस्कृतींच्या खुणा नष्ट झाल्या, कलम पडदे म्यान झाले, मिनार मौन झाले. पण घामाच्या टिपक्याने माती पोपडा धरते. अजूनही माती पोपडा धरते. अजूनही